नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सर्वच पालकांना उत्कंठा लागलेली आहे, की आम्हाला आमच्या पाल्याचे फॉर्म कधी भरता येणार आहे. तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत. पण याच पार्श्वभूमीवरती शिक्षण विभागामध्ये एक समिती स्थापन केली होती आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत. तर यामध्ये एक नवीन माहिती येत आहे, की आता यावर्षीचे जे फॉर्म सुरू होणार आहेत, तर याच्यामध्ये नवे बदल करण्यात आलेले आहेत, अशी माहिती सध्या समोर येत आहे. कालच लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आर-टी प्रवेश प्रक्रिया आहे, की याच आठवड्यामध्ये अगदी उद्यापासून देखील सुरू होऊ शकते. पण याच्यामध्ये लक्षात घ्या, की जी ऑनलाईन फॉर्म नोंदणी आहे, तर याला उशीर का येतोय? कारण का ज्या आर-टी प्रवेश प्रक्रिया आहे, तर याच्यामध्ये आता बदल करण्यात येत आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम लक्षात घ्या, की 1 किलोमीटर किंवा त्याच्या अंतरापेक्षा जास्त असणाऱ्या शाळांची नोंदणी पोर्टलवरती करता येत होती. पालकांना 10 पेक्षा लक्षात घ्या 10 शाळा आहेत तर त्या देता येत होत्या. पण याच्यामध्ये एक नवा नियम असणार आहे, की आता केवळ 1च किलोमीटर अंतर्गत शाळा आहेत. विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत तर त्यांना 1च किलोमीटरच्या अंतरातील शाळा देता येणार आहे. तर अशी माहिती समोर येते आहे, की लवकरच आता या संदर्भातला जी-आर देखील प्रसिद्ध होईल. पण लक्षात घ्या, की ही माहिती सध्या वर्तमानपत्र असतील किंवा न्यूजमध्ये आता कालपासून प्रसिद्ध होत आहे, की आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत केवळ 1च किलोमीटरच्या अंतरातील शाळा तुम्हाला निवडता येणार आहेत. आणि यामध्ये अजून दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजेच यापूर्वी तुम्हाला फक्त फॉर्मच भरावा लागत होता. इतर कोणतीही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागत नव्हती. पण यावर्षी जी आर-टी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतेवेळीच आवश्यक ती कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे फॉर्म सुरू झाल्या फॉर्म भरू नका. यावेळी नव्याने फॉर्म सुरू होणार आहेत. नवी पद्धत असणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा करा. आपण या संदर्भात माहिती देणारच आहोत आणि त्याच्यानंतर अगदी प्रॉपर फॉर्म भरा. पण याच्यामध्ये आता काय प्रॉब्लेम होणार आहे, की तुमच्या घरापासून केवळ 1च किलोमीटरच्या शाळा दिसणार आहेत, इतर शाळा दिसणार नाही आहेत. त्यामुळे पालकांना आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे शाळांमध्ये प्रवेश घेण्याची आता मुभा नसणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्हाला 10 शाळा निवडता येतील. कारण का 1 किलोमीटर अंतरातीलच शाळा जेवढ्या दिसतील त्याच तुम्ही निवडू शकता. तर ही महत्त्वाची अपडेट येत आहे. या संदर्भात शासकीय मान्यता देणारा जी-आर आणि त्याचबरोबर नोटीस पोर्टलवरती प्रसिद्ध होईल. अजून देखील पोर्टलवरती ऑनलाईन फॉर्म संदर्भात तारीख आली नाही आहे. तर हे 2 महत्त्वाचे बदल आहेत आणि यामुळे पालकांना त्यांच्या पसंतीच्या शाळा आता देताना अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आर-टी प्रवेश प्रक्रियेतले हे बदल जोपर्यंत शासकीय जी-आर येत नाही आहे, नोटीस तर येणारच आहे. न्यूजपत्र असतील किंवा सोशल मीडियावरती या संदर्भात बातम्या आलेल्याच आहेत. पण आता 2 ते 3 दिवसांमध्ये हा जी-आर प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या, की ऑनलाईन फॉर्म नोंदणी आहे ती सुरू होणार आहे. कदाचित ह्या बदलांमुळे ऑनलाईन फॉर्म नोंदणीला उशीर होत आहे. ही माहिती सध्या समोर येत आहे. याच आठवड्यामध्ये उद्यापासून फॉर्म जर सुरू होत असेल तर आनंदाचीच बातमी आहे. पण सर्वात प्रथम नोटीस येईल आणि त्याच्यानंतर हे फॉर्म आहेत याच आठवड्यामध्ये 100% सुरू होणार हे मात्र आता खात्रीशीर आहे. तर अशा प्रकारे फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिला जाणार आहे. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.